नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजितदादांचं निधन झाल्यानंतर प्रामुख्याने रोहित पवार यांनी काही प्रश्न विचारले. अजितदादाचा अपघात नसून तो घातपात आहे अशी देखील काही संशय रोहित पवार यांनी घेतले होते आणि त्यानंतर काही खुलासे सुद्धा सादर झाले होते. आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते सुद्धा जवळपास 20 ते 25 आमदारांनी सुद्धा सुनीत्रा पवार यांना हेच प्रश्न विचारले. नेमके अजितदादा सोबत काय झालं होतं, अजितदादा पवार यांचा अपघात आहे की घातपात आहे, आणि सुनीत्रा पवार नेमकं का बोलत नाहीत, असे देखील प्रश्न या आमदाराच्या माध्यमातून विचारण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर सुनीत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आणि त्यानंतर ही सखोल चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीची माहिती सुनीत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. आणि त्यानंतर पटेल असतील, तटकरे असतील, यांच्या पाठीमागे सुद्धा या आमदाराची एक महत्वाची बैठक पार पडली. 20 ते 25 आमदार त्यामध्ये सहभागी होते आणि सुनीत्रा पवार सुद्धा त्यामध्ये सहभागी होत्या. ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचा अपघात झाला, त्यानंतर त्यांचं निधन झालं, तो अपघात नसून घातपात आहे अशा आमच्या मनात शंका आहेत, असं देखील आमदारांनी बोलून दाखवलं. आणि नेमकं सुनीत्रा पवार नेमकं या विषयावरती का बोलत नाहीत असे देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले. परंतु यामध्ये पटेल आणि तटकरे यांना डावलण्यात आलं. त्याच्या पाठीमागे काही चर्चा झाली आणि एक बैठक सुद्धा पार पडली अशी देखील माहिती सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. परंतु ज्या पद्धतीने सीआयडीच्या माध्यमातून, एसआयटीच्या माध्यमातून किंवा व्हीएसआर कंपनीवरती कोणत्या प्रकारची कारवाई होत नाही, डीजीआयच्या माध्यमातून चुकीचे रिपोर्ट दाखवले जात आहेत, असे काही आरोप आमदाराच्या माध्यमातून आणि रोहित पवार असतील, मेडकरी असतील आणि राष्ट्रवादीचे नेते असतील यांनी देखील तशाच पद्धतीचे प्रश्न विचारले. आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना ज्या पद्धतीने पत्र लिहिलं त्याच पद्धतीने आता मुख्यमंत्री सुनीत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार हे देखील आता पीएम नरेंद्र मोदी यांना सुद्धा पत्रक लिहिणार आहेत आणि त्यांची विचारणा केली जाईल किंवा ती चौकशी सखोल करण्याची मागणी सुद्धा सुनीत्रा पवार यांच्या माध्यमातून केली जाऊ शकते. आणि ज्या पद्धतीने आमदार असतील, हे आमदार आपल्याकडे टिकून राहण्याचा प्रयत्न सुनीत्रा पवार निश्चितच करतील. खऱ्या मास्टर माइंड आता सुनीत्रा पवार ठरत आहेत. कारण तर ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर एकही शब्द बोलला नाही किंवा आपल्या आमदाराला किंवा खासदाराला किंवा कार्यकर्त्याला सुद्धा एकही शब्द बोलू द्यायला नाही, म्हणून कुठेतरी सुनीत्रा पवार यांच्यावरती सुद्धा डाऊट घेतला जाते. म्हणून तो डाऊट क्लिअर होणं महत्वाचं असणार आहे. आणि सुनीत्रा पवार निश्चितच मुख्यमंत्री फडणवीस असतील, त्यानंतर पीएम नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांची सुद्धा भेट घेतील आणि त्यानंतर दादाच्या चौकशीची सखोल चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी केली जाऊ शकते. आता ज्या पद्धतीने सुनीत्रा पवार आता कुठेतरी समोर येताना दिसत आहे, त्या पद्धतीने आपले जे काही कार्यकर्ते असतील, आमदार खासदार असतील आणि पक्षाची धुरा असेल ही आपल्याला प्रामुख्याने सांभाळायची आहे. म्हणून आपल्या कार्यकर्त्याच्या मनातला डाऊट सुद्धा सुनीत्रा पवार यांना क्लिअर करणं महत्वाचं असणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.